अजित पवार यांच्या विमानाशी संबंधित घटनेवरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेबाबत रोज नवे आरोप प्रत्यारोप समोर येत असून चर्चांना सुद्धा वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत। त्यांनी ही घटना केवळ अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असू शकतो असा ठाम संशय सुद्धा व्यक्त केलाय। मिटकरी यांनी केलेल्या या धक्कादायक दाव्यांमुळे संपूर्ण प्रकरणाला एक नवं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच तापलंय। सविस्तर बोलूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। अजित पवार यांच्या विमानाशी संबंधित घटनेवरून राजकीय वर्तुळात संशयाचं वातावरण निर्माण झालंय। दिवसागणिक या प्रकरणात नवे दावे आणि आरोप पुढे येत असून चर्चांना उधाण आलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेमागे केवळ तांत्रिक बिघाड नसून गंभीर कट असण्याची शक्यता व्यक्त केली आहे। त्यांनी ही घटना अपघात म्हणून सोडून देता येणार नाही असा इशारा सुद्धा देत सखोल चौकशीची मागणी केली आहे। या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या प्रकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। अमोल मिटकरी माध्यमांशी बोलताना काय काय म्हणाले ते ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊया। VSR कंपनीच्या भूमिकेबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित विमानासाठी पायलट 2 वेळा बदलण्यात आले होते आणि ही कंपनी आधीपासूनच तांत्रिक आणि आर्थिक अडचणीत होती। तब्बल वर्षभर VSR कंपनीवर बंदी असताना सुद्धा 28 तारखेलाच तेच विमान अजित पवार यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलं। यावर मिटकरींनी संशय व्यक्त केलाय। यासोबतच डिसेंबर 2025 मध्ये VSR कंपनीकडून प्रत्येक पायलटचा तब्बल 50 कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आल्याचा सुद्धा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय। इतक्या मोठ्या रकमेचा विमा काढण्यात आल्यानंतर पायलट अचानक बदलण्यात आला, तो पायलट मानसिकदृष्ट्या प्रभावित किंवा कोणत्या तरी दबावाखाली होता का, त्याला आमिष दाखवण्यात आलं होतं का, असे गंभीर प्रश्न सुद्धा मिटकरी यांनी उपस्थित केले। मिटकरी यांनी आंतरराष्ट्रीय उदाहरणाचा संदर्भ देत काही ठिकाणी हिप्नोटाइज करून व्यक्तीचा वापर आत्मघाती हल्ल्यांसाठी केला जातो असं सुद्धा नमूद केलंय। अजमल कसाब आणि राजीव गांधी हत्या प्रकरणात सुद्धा अशाच पद्धती वापरण्यात आल्याचे दाखले देत या प्रकरणात पायलटचा मुद्दाम अशा अवस्थेत पाठवण्यात आलं होतं का असा संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। पायलटनं कोणताही मेडे कॉल न दिल्याचं सुद्धा त्यांनी अधोरेखित केलंय। टेक ऑफ नंतर काही वेळातच पुण्याच्या दिशेनं विमान वळवणं शक्य होतं, मात्र तसा प्रयत्न न झाल्यामुळे संशय अधिक बळावतो असंही ते म्हणाले। त्यामुळे VSR कंपनीवर सखोल तपास व्हावा, 50 कोटीच्या विम्याच्या अनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाचा बारकाईने शोध घेतला जावा अशी ठाम मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे। तर या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर हा प्रकार फक्त तांत्रिक बिघाड म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा नाहीये असं स्पष्टपणे दिसतंय। पायलट वारंवार बदलणं जाणं, बंदी असलेली कंपनी, कोट्यावधीचा विमा आणि आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा मेडे कॉल न देणं, हे सगळं अनेक गंभीर शंकांना जन्म देते आणि त्यामुळे या घटनेमागचं सत्य बाहेर यावं आणि यासाठी सखोल आणि पारदर्शक चौकशी होणं अत्यावश्यक आहे। अन्यथा हा प्रश्न फक्त एका अपघातापुरता मर्यादित राहणार नाही, तर लोकशाहीवरचं विश्वासार्हताही डगमळीत होईल। तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं? हा खरंच अपघात होता की यामागे एखादं सुनियोजित कटकारस्थान दडलेलं आहे? यामागचं जे सत्य आहे ते समोर येणार की पुन्हा एकदा प्रश्न उभे राहणार? तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।